पितांबर ओ तुळशी हार काचे पितांबर तुका म्हणे माझेचे सर्व सुख 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 तुका म्हणे माझे माझे सर्व सुख
ज्या ते रामकृष्ण हरे रूपा पाहता लोचने सुख झाले वो साजने सुख झाले वो साजने सुख झाले वो साजने विठ्ठली आवडी म्हणून 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 विठ्ठली माधव बरबा विठ्ठल बरबा तो माधव बरबा तो माधव बरबा 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 तो माधव बरबा
बाप रकुमा देवी वर बाप रकुमा देवी वर सर्व सुखाचे बाप रकुमा देवी वर बाप रकुमा देवी वर बाप रकुमा देवी वर तो हा विठ्ठल बर बा तो हा माधव बर बा तो हा विठ्ठल बर तो माधव बर तो हा माधव बर बा तो हा विठ्ठल बर बा तो हा माधव बर बा तो हा माधव बर बा तो हा माधव बर बा जय जय राम कृष्ण हरे हरे जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे जय जय राम जय जय राम कृष्ण हरे जय जय राम जय जय राम अनादि अंबिका भगवती 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 बोध परडी घेऊन हाती बोध परडी घेऊन हाती पाझळती उदो उदो भक्तनाथती उदो उदो भक्तनाथती गोंधळा येई वो जगदंबे गोंधळा येई वो जगदंबे येई वो जगदंबे गोंधळा येई वो जगदंबे शुक गोंधळी नाचताती सोहम मेडी नाचताती सोहम द्वैत भाव विसरुनी बडी द्वैत भाव विसरुनी बडी खेळती अंबे तुझे गोंधळी ओ खेळती अंबे तुझे गोंधळी ओ
जगदंबे गोंधळा येई हो जगदंबे अनादि अंबिका भगवती अनादि अंबिका भगवती भगवती अनादि अंबिका भगवती भगवती अनादि अंबिका बोध परडी घेऊनी हाती बोध परडी घेऊनी हाती हाती बोध परडी घेऊनी हाती हाती बोध परडी घेऊनी हाती पोद ज्ञानाचा पाजळती पाजळती पोद ज्ञानाचा पाजळती पाजळती पोत ज्ञानाचा पाजळती पाजळती पोत ज्ञानाचा पाजळती उदो उदो भक्तनाचती उदो 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 भक्तनाचती नाचती गोंधळा येई वो जगदंबे जगदंबे गोंधळा येई वो जगदंबे उदो उदो भक्तनाचती उदो उदो भक्तनाचती गोंधळा येई हो जगदंबे गोंधळा येई हो जगदंबे
विठ्ठल टाळी वाजा विठ्ठल विठ्ठल ज्ञानेश्वर महाराज जगद्गुरु तुकाराम महाराज सद्गुरु जोग महाराज की जय। विठ्ठल विठ्ठल बोला पुंडलिक वरदे ज्ञानदेव हनुमंत भगवान रघुरामचंद्र भगवान राम भक्त हनुमान दत्तात्रेय भगवान आदिशक्ति जगदम्बा माता नमः पार्वती पते। अनादि अंबिका भगवती अनादि अंबिका भगवती बोध परडी घेऊन हाती पोत ज्ञानाचा पाजळती उदो उदो भक्त नाचती गोंधळा येवो जगदंबे मूळ पीठ तू अंबे व्यास वसिष्ठ शुक गोंधळी नाचताती सोहम मेडी द्वैत भाव विसरून बळी खेळती अंबे तुझे गोंधळी गोंधळा येवो जगदंबे मूळ पीठ तू अंबे मुकुटमणी पुंडलिका 33 कोटी देवनायक गोंधळ घाली तीस कौतुका एका जनार्दनी नाचे देख गोंधळा येवो जगदंबे मूळ पीठ तू अंबे पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरणा संतांजिया दुसरे चरण संतांजिया दुसरे चरण संतांजिया त्यांच्या कृपादाने गतीचा विस्तार कृपादाने कथेचा विस्तार कृपादाने गतीचा विस्तार कृपादाने कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरु दास तुका बाबाजी सद्गुरु दास तुका बाबाजी सद्गुरु दास तुका त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका लोकाभिरामं रणरंगधीरं राजीवनेत्रं रघुवंशनाथं कारुण्यरूपं करुणाकरन्तं श्रीरामचन्द्रं शरणं प्रपद्ये आता गानगंधर्व देवता कोकिळ कंठस्वरा राहता जे लोक कीर्तनी वैवासिता तयाची आचरणी दंडवत आता वर्णुरंग भूमिका कीर्तने उभे होती लोका टाळ मृदंग श्रोते देखा तया माझे नमन दंडवत जेणे धर्म जितविलाची बाडी तो संभाजी जाननवाडी देश तरला जयाचे कुडी तया छत्रपतींच्या चरणी दंडवत ऐसे नमन करुणी सकळा हरिकथा बोले बोबडिया भोला अज्ञान म्हणून आपल्या बाळा चालवी सकळा नामा म्हणे धन्य धन्य मुक्ताबाई धन्य धन्य मुक्ताबाई धन्य धन्य मुक्ताबाई धन्य धन्य मुक्ताबाई तुमच
तुमचे चरणी माझे डोई 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 चरणी माझे डोई माझा गेला अंगीकार 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 या देवी सर्वभूतेषु शक्तिरूपेण संस्थिता नमस्तस्यै 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 नमो नमः या देवी सर्वभूतेषु कार्यरूपेण संस्थिता नमस्तस्यै 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 नमो नमः अनादि निर्गुण प्रकटली भवानी अनादि निर्गुण प्रकटली भवानी महिषासुर मर्दनाला गुणी महिषासुर मर्दनाला गुणी तापाची करावया झाडणी तापाची करावया झाडणी भक्ता लागी तू पावती निर्वाणी 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 ऐका जोगवा मागेन ऐका जोगवा मागेन ऐका जोगवा मागेन ऐका जोगवा मागेन जयांचे केलिया स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेची वंदू श्री चरण से गुरूंचे ते नमस्कारोनी आता अनादि अंबिका भगवती बोध परडी घेऊन हाती पोत ज्ञानाचा पाझळती उदो उदो भक्त नाचती गोंधळा येवो जगदंबे मूळ पीठ तू अंबे प्रस्तुत अखिल कोट ब्रह्मांड नायक राजाधिराज प्रभू रामचंद्र परमात्मा वीर महाबली हनुमंतराय भगवान भोलेनाथ बाबा यांच्या पवित्र धर्मस्थळामध्ये आदिशक्ती जगदंबा माता दुर्गा मातेच्या कृपेछत्राखाली उपस्थित संत महंत भाविक सज्जन माता भगिनी सर्वांच्या उपस्थितीसमोर प्रभू सेवेकरता संकीर्तनासाठी म्हणून दाखवलेला अभंग महान भगवत भक्त पैठण निवासी शांती ब्रह्म श्रीमंत संत श्री संत एकनाथ महाराज यांचा 4 चरणाचा या अभंगातून शांती ब्रह्म एकनाथ महाराज आदिशक्ती जगदंबा मातेला दुर्गा मातेला आपल्या घरी गोंधळा करता पाचारण करतात बोलवतात विठ्ठल विठ्ठल दुर्गा मातेचा रूपक करून जगदंबा मातेचा रूपक करून भगवान पंढरीश परमात्म्याला विठू माऊली हे संबोधन देऊन संत श्रेष्ठ एकनाथ महाराज आजच्या अभंगातून जेणेकरून परमात्म्यालाच जगदंबा मातेच्या रूपाच्या माध्यमातून देवालाच आपल्या घरी जाऊन काय बोलवतात विठ्ठल 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 अभंग फार सुंदर आहे. अभंगावर विस्तारपूर्वक चिंतन मांडण्याच्या अगोदर कार्यक्रमासंबंधी थोडक्यात परिहार द्यायचा तो असा. थोर महात्म्यांच्या पदस्पर्शाने पुनीत पावन आपली ही किनोद नगरी आणि आपल्या गावामध्ये आज हरी कीर्तनाची जी सेवा आयोजित आहे, काय निमित्त आहे जवळजवळ सगळ्यांना निमित्त माहीत आहे, तरी एक शिष्टाचार म्हणून परिहार देणं वक्त्याचं कर्तव्य आहे. या अनुषंगाने आपल्याच गावातील वैकुंठवासी प्रातस्मरणीय वना हरी पाटील यांच्या या 11व्या पुण्यस्मरणाच्या निमित्ताने त्यांचे दोनही सुपुत्र श्रीयुत आदरणीय महेशदादा असतील
श्रीयुत आदरणीय रामभाऊ असतील. आई वडिलांच्या ऋणातून मनुष्य उतराई होऊ शकत नाही, पण ते गेल्यानंतर त्यांच्या नावाने ज्ञानदान घडणं, अन्नदान घडणं, नामदान घडणं हे मुलाच्या दृष्टीने पर्वणीचा योग. आणि हेच डोळ्यासमोर ठेवून गेल्या 10 वर्षापासून अविरतपणे अव्याहतपणे या ठिकाणी वडिलांच्या प्रित्यर्थ या ठिकाणी ते संकीर्तनाचा कार्यक्रम आयोजित करत असतात. आणि हे 11वं वर्ष आणि 11व्या वर्षाची हरिकीर्तनाची सेवा दोघं बंधूंनी ही माझ्या वाट्याला दिली. बहुत दिवस होती मजा आस, आज घडिले सायासी रे. अनेक दिवसापासून किनोद नगरीमध्ये येणं होत होतं, कीर्तनाला या ठिकाणी येणं होत होतं, अजून दुसऱ्या निमित्ताने येणं होत होतं. परंतु कीर्तन करण्याचा योग काही आलेला नव्हता. अन्य वेळेला सुद्धा येत होतो, परंतु कीर्तन करण्याचा योग आलेला नव्हता. तेवढं पुण्य आपलं अपुरं पडलं असेल, परंतु ते पुण्य उदयाला आलं. आणि तुमच्यासारख्या मायबापांची सेवा आज या दोघं बंधूंच्या माध्यमातून या ठिकाणी मला प्राप्त झाली. विठ्ठल 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 विठ्ठल. या कार्यक्रमाच्या अनुषंगाने आमच्या रामदादा, महेशदादा यांच्यावर नितांत प्रेम करणारी सगळीच भाविक मंडळी आज कीर्तनाकरता उपस्थित आहेत. माझे ज्येष्ठ गुरुबंधू मृदंगाची साथ करणारे आमचे जनार्दनजी महाराज मराठखेडेकर आवर्जून उपस्थित आहेत. वास्तविकता जर पाहिलं तर आज त्यांची येण्याची परिस्थिती नव्हती, पण तरीसुद्धा या दोघं बंधूंवर प्रेम. आणि आपला परिसर म्हटला, कठोरा, भादली, भोकर, किनोद ही सगळी गावं जर म्हटली, आमोदा हे सगळी जर गावं म्हटली तर आमचे जिव्हाळ्याचे प्रेमाचे असल्यामुळं आम्ही जातीने या ठिकाणी हजर राहतो. विठ्ठल विठ्ठल विनेकरी बाबा आपल्या गावातीलच आहेत. आदरणीय आमचे सुंदर अशा प्रकारचं ज्यांचं गायन आहे असे आमचे आकाशजी महाराज कटोरेकर आहेत. मृदंगाचार्य आमचे महेशजी महाराज कटोरेकर आहेत. आमचे मोठे बंधू चेतन सर आहेत. इकडे आमचे गोकुळ अण्णा आहेत. वय त्यांचं आता एकदम जवळजवळ 60च्या पुढे गेलं, पण तरीसुद्धा एवढ्या वयामध्ये आज ते येऊन टाळ धरून उभे राहतात. गोकुळ अण्णा आहेत. आदरणीय आमचे भिका महाराज आहेत. गावातील आमचे संपूर्ण ज्येष्ठ भजी महाराज तात्या महाराज आहेत कटोरेकर. आणि बाहेर गावून या ठिकाणी मंडळी आलेले आहेत. आमचे गजभाऊ आलेले आहेत खेडीकर, नानाभाऊ आलेले आहेत आमुदेकर, निंबादादा आलेले आहेत मितावलीवरून. अजून कोणी सुटला का? ज्यांची अप्रतिम अशा प्रकारची साऊंड सर्व्हिस आहे, शिवशक्ती साऊंड सर्व्हिस, आमच्या बाचे कंपनी. पण काय करावं, मुलगी लहान आहे, त्यांचं लग्न झालेलं आहे. जवाई येते, जवाईचं नातं लावावं लागेल. आमची भाचे कंपनी बाळाभाऊ आहेत. गावातील ज्येष्ठ श्रेष्ठ माता भगिनी, पुरुष मंडळी, माझ्यावर लहानपणापासून ज्यांनी नितांत प्रेम केलं, नवे नवे पाळण्यापासून तर आतापर्यंत ज्यांनी मला खेळवलं, ज्यांनी मला आशीर्वाद वर्षाव केला, असे आमचे रामदादा यांचे, महेशदादा यांचे मामाश्री, आमचे घमा अण्णा म्हैसवाडीकर. वास्तविक त्यांची परिस्थिती नव्हती, बायपास सर्जरी झालेली आहे, पण तरीसुद्धा एवढी आस्था त्यांच्या अंतःकरणामध्ये. चला, मुलाचंही दर्शन होईल. मुलाचंही दर्शन नाही बरं, हसण्याकरता सांगितलं. अण्णा म्हटले असं, चला बा, मुलाचंही दर्शन होईल, बाच्याचंही दर्शन होईल. म्हटलं बाच्याचं म्हणा, मुलाचं नका म्हणू. या मंडळीवर संपूर्ण प्रेम करणारे आमचे कटोळ्याचे आत्या आहेत. सगळीच गावातील भाविक मंडळी आज कीर्तनाकरता उपस्थित आहेत. गेल्या 11 वर्षापासून अव्याहतपणे या ठिकाणी कीर्तनाची सेवा होत असते. मला आषाढीच्या वारीच्या वेळेसच महेशदादा यांनी बोलून ठेवलं होतं, दोघं भाऊंपैकी कोणीतरी कार्यक्रम करा. म्हटलं काही हरकत नाही, तुम्ही सांगा, तुम्ही फक्त आज्ञा करा. सेवके करावे सांगितले काम, तेथे उत्पन्न कामा नये. सांगण्याचा मुद्दा असा, या मंडळींनी रात्रंदिवस नितांत प्रेम केलं. बऱ्याच दिवसापासून आम्ही या किनोद गावामध्ये येतो आहेत.
परंतु सगळ्यांचं प्रेम आहे. आमच्या ज्या दिवसापासून वैकुंठवासी प्रातस्मरणीय जगन्नाथजी महाराज गेले, आमच्या अमोद्याच्या माईताई आणि आशाताई याने तर एकदम लहान भावासारखं आम्हाला वागवलं. मी तर देवाकडे एकच प्रार्थना करीन की देवा, अशीच प्रेमाची माणसं आमच्या जीवनामध्ये जुळू दे. बाकी आपल्याला दुसरं कशाचीच अपेक्षा नाही. बस एकच प्रेमाची माणसं आपल्या जीवनामध्ये जुळू दे. वैकुंठवासी प्रातस्मरणीय जगन्नाथजी महाराजांचं नेहमी एक वाक्य होतं, सोपान जनार्दन, हे धोतर शर्ट घातले ना तुम्ही, जर समाजामध्ये जर तुम्हाला फिरायचं असेल तर पैशाकरता जर फिरत असले ना तर अजिबात धोतर शर्ट घालू नका. मग फक्त जगामध्ये प्रेम कमवा. प्रेमाशिवाय दुसरं काही सोबत येणार नाही. जग में कौन सी चीज है जो मांगने से नहीं मिलती. जग में कौन सी चीज है जो मांगने से नहीं मिलती. जग में सब कुछ मिलता है मगर प्रेम नहीं मिलता. सबसे ऊंची प्रेम सगाई, सबसे ऊंची प्रेम सगाई, सबसे ऊंची प्रेम सगाई, सबसे ऊंची प्रेम सगाई. दुर्योधन का मेवा त्याग्या, दुर्योधन का मेवा त्याग्या, सागरी दुर्गर बाई, सबसे ऊंची प्रेम सगाई, सबसे ऊंची प्रेम सगाई, सबसे ऊंची प्रेम सगाई, सबसे ऊंची प्रेम सगाई. वा, मस्त. या प्रमाणाकरता सगळ्यांनी टाळ्या वाजा. मायबाप हो, आपल्या लेकराचं कौतुक आपण नाही करायचं, कोणी करायचं. सुंदर अशा प्रकारचं सबसे ऊंची प्रेम सगाई. जीवनामध्ये फक्त प्रेमच कमवा. गेल्या 2019 आणि 20 साली सगळ्यांनी अनुभव घेतला. कोरोनाच्या काळामध्ये सगळ्यांनी अनुभव घेतला. जी प्रेमाची माणसं होती ना, त्यांनी जेवढा प्रत्येकावर जीव लावला एवढ्या जवळच्या लोकांनी सुद्धा जीव लावला नाही. हे सगळ्यांनी अनुभव घेतला. म्हणून जगामध्ये प्रेम कमवा. आणि आमच्या रामदादा महेशदादा यांनी खरोखर या परिसरामध्ये या दोघं बंधूंनी प्रेमच कमवलं. सज्जनो, प्रेमच कमवलं. सांगण्याचा मुद्दा असा, आमचे वैकुंठवासी प्रातस्मरणीय वना महाराज यांच्या पुण्यस्मरणाच्या निमित्ताने आजचा हरिकीर्तनाचा कार्यक्रम आहे. अशी चिंता पडली होती कोणता अभंग घ्यावा. म्हणजे या परिसरामध्ये कायम कार्यक्रम होतात, मग कोणता अभंग घ्यावा. सध्या संपूर्ण भारतभर वर्षामध्ये जिकडे तिकडे आदिशक्ती दुर्गा मातेचा उत्सव सुरू आहे. म्हणून जगदंबा मातेबद्दल आपण काहीतरी अर्धा पाऊण तास का होईना आपल्या मुखातून जेवढं सांगता येईल तेवढं सांगण्याचा प्रयत्न करावा. या अनुषंगाने या अभंगाची निवड केलेली आहे. अनादि अंबिका भगवती बोध परळी घेऊन हाती, होत ज्ञानाचा पाझळती, उदो उदो भक्त नाचती. सज्जनो, संपूर्ण भारतभर वर्षामध्ये जर आपण जर पाहायला गेलो, भारतातले लोक ज्या ज्या ठिकाणी राहतात परदेशामध्ये, त्याही ठिकाणी आदिशक्ती जगदंबा मातेचा उत्सव जिकडे तिकडे सुरू आहे. उत्सव शब्दाचा अर्थच फार सुंदर आहे. उत्सव म्हणजे आनंद. स्वरूपभूत स्थितीत असलेला आनंद अनुभूत स्थितीत येणं याचं नाव आहे उत्सव. विठ्ठल 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 अंतःकरणामध्ये अत्यंत प्रेमाने केली जाणारी जी कृती, त्या कृतीच्या पारिभाषिक शब्दाला आनंद अशा प्रकारचं म्हणतात. का उत्सव करावे? आपण उत्सव करतो, देवाला देवींना संतांना काही घेणं देणं नाहीये. हे तुमच्या आमच्या आनंदाकरता केलेली उत्तम व्यवस्था आहे. सगळ्या साधुसंत महात्म्यांनी जगाकडे पाहिलं, सगळं जग हे दुःखी दिसलं. या जगाला काहीतरी आनंद द्यावा, उत्सव द्यावा, आनंद द्यावा, एवढ्या करता साधुसंत महात्म्यांनी तुमच्या आमच्या करता ही स्थिती निर्माण केलेली आहे. गणेशोत्सव असेल, नवरात्रोत्सव असेल, आदी करून सगळेच उत्सव आपल्या संपूर्ण भारतभर वर्षामध्ये 5 उत्सव असे आहेत की 5 सण एकाच वेळेला साजरे केले जातात.
काही उत्सव काही सण साजरे केले जातात, परंतु त्यांचा कालावधी आहे काहीतरी 15 दिवसाचा 1 महिन्याचा असतो. पण हे 5 सण एकाच वेळेला साजरे केले जातात. कोणकोणते? दसरा, दिवाळी, अक्षय तृतीया, गणेश उत्सव आणि दुर्गोत्सव, नवरात्र उत्सव. हे 5 सण एकाच वेळेला साजरे केले जातात. पोळा हा जो सण असतो ना, पोळा हा सण आपल्याकडे श्रावण वद्य अमावस्येला आपण पोळा साजरा करतो, बरोबर आहे ना? श्रावण वद्य अमावस्येला. पण जर तुम्ही पंढरपूर भागात जर गेले तर त्या ठिकाणी श्रावण वद्य अमावस्येला पोळा नसतो, मग भाद्रपद वद्य अमावस्येला असतो. आणि आपल्याकडे बैलांचा पोळा असतो, तिकडे गल्लीमध्ये म्हशी फिरतात, म्हशींच्या शिंगांना रंग लावले जातात आणि त्या म्हशींना म्हणजे असं पळवलं जातं. आपल्याकडे बैलांचा असतो, तिकडे म्हशींचा असतो. सांगण्याचा मुद्दा असा, काही उत्सव काही भागामध्ये लवकर करतात, काही तेच उत्सव काही भागामध्ये उशिरा करतात. श्रावण महिना असतो ना, आपली ज्यावेळेला आषाढ वद्य अमावस्या संपली की मग श्रावण महिन्याला आपल्याला सुरुवात होते. श्रावण महिन्याला सुरुवात होते ना. जर तुम्ही MP पासून जर पुढे गेले, MP, राजस्थान, UP जर त्या भागात जर गेले तुम्ही, तर श्रावण महिन्याची पौर्णिमा संपली की तिथून म्हणजे आषाढ महिन्याची पौर्णिमा संपली की तिथूनच त्यांचा श्रावण महिना सुरुवात होतो. विठ्ठल विठ्ठल म्हणजे काही उत्सव काही भागामध्ये लवकर केले जातात, थोडे उशिरा केले जातात. पण हे 5 उत्सव असे आहेत की ते एकाच वेळेला साजरे केले जातात. त्याच्यापैकी हा जो उत्सव चालू आहे, शारदीय नवरात्र उत्सव, हा संपूर्ण भारतामध्ये एकाच वेळेला साजरा केला जातो. का उत्सव करतो आपण? का उत्सव करतो? सूर्य रोज उगवतो म्हणून कोणी कंटाळतं का सूर्याला? उगताना आजही तसाच उगतो. गडद अंधकाराला दूर करत करत त्या तेजाची शलाका बाहेर पडते, काळीमा उडत जाते आणि काळीमा उडण्याच्या माध्यमातून सूर्यनारायण आम्हाला रोज दर्शन घडवतो. सूर्याचं रोजचं उगणं या सृष्टीचा उत्सव आहे. मावळणं किती सुंदर आहे हो. ज्यावेळेला सूर्य मावळतो ना, ते आपण पाहतो ना संध्याकाळच्या वेळेला, ते मावळणं किती सुंदर असतं महाराज. त्याचं मावळणं देखील या सृष्टीचा उत्सव आहे. तिखट मिरच्या खाणारा पोपट, त्या पोपटाचं गोड बोलणं या सृष्टीचा उत्सव आहे. पेहरलेल्या बियाला ज्यावेळेला अंकुर फुटतो आणि अंकुर फुटल्यानंतर रोपाच्या माध्यमातून ज्यावेळेला ते डोलत येतं, जमिनीच्या माध्यमातून ज्यावेळेला ते डोलत येतं, ते डोलत येणारं रूप या सृष्टीचा उत्सव आहे. काळ्या कुळकुळीत गळ्यातून कर्णमधुर स्वर काढते ती कोकिळा, त्या कोकिळेचं स्वागत गीत या सृष्टीचा उत्सव आहे. आणि या एवढ्या उत्सवी सृष्टीमध्ये जर एखादा माणूस असं जर मुर्दूस चेहऱ्याने जर राहत असेल तर देवता देवींना काय वाटेल? म्हणून संत महात्म्यांना आठवलं की समाजाला उत्सव दिले पाहिजेत, म्हणून हे उत्सव. विठ्ठल विठ्ठल. बरं का हो महाराज, आपण उत्सव साजरा करतो. आता नवरात्र उत्सव सुरू आहे महाराज. उत्सव तुम्ही नवरात्र उत्सव साजरा करत आहात, पण नवरात्र उत्सव साजरा करण्यामागे काहीतरी शास्त्राचा आधार आहे का? पुराणांचा आधार आहे का? वेदाचा काही पुरावा आहे का? संतांची याला काही प्रमाण आहेत का? कुठल्याही गोष्टीला शास्त्राचा आधार असावा, संतांची प्रमाण असावी. का हो तुम्ही असं असं का करता? हो म्हणे आमच्या घरामध्ये तशीच परंपरा चालत आली म्हणून आम्ही देखील तसंच करतो. याला साधू संतांनी परमार्थ अजिबात म्हटला नाही. कुठल्याही गोष्टीला शास्त्राचा आधार असावा. झालं काय? अशी आपली तापी महाराणी, तापी नदीसारखी नदी होती. एक महिला त्या नदीच्या काठावर बसली होती आणि अचानक तिच्या डोळ्यातून पाणी यायला लागलं. रडायला लागली ती महिला. रडता 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 त्या ठिकाणी 4-5 महिला पाणी घेण्याकरता घागर घेऊन गेल्या. त्या महिलांनी विचार केला, ही बाई ज्या अर्थी रडते आहे त्या अर्थी या नदीचा नियम असावा की या ठिकाणी अगोदर रडावं लागतं, मग पाणी घेऊन जावं लागतं. म्हणून त्या बाया देखील रडायला लागल्या. त्या बाया रडायला लागल्या. पुन्हा 4-5 गुराखी त्या ठिकाणी पोहोचले. त्या गुराख्याने असा विचार केला की या बाया का रडतात? या नदीचा नियम असला पाहिजे, या ठिकाणी अगोदर रडावं लागतं. म्हणून ते गुराखी देखील रडायला लागले. थेट बाईपासून जी लाईन लागली तर थेट राजवाड्यापर्यंत. राजाची राणी सुद्धा रडायला लागली. राजा राणीवर गेला. राणीला म्हणायला लागला, राणी काय झालं तुला? काही घरामध्ये काही कमी आहे का? सगळी आबादानी आहे, पुत्र संतती आहे, सगळं काही ऐश्वर्य भरपूर असताना तुम्ही का रडता? त्यावेळेस राणी साहेब म्हणायला लागल्या, म्हणजे ते गुराखी रडायला लागले म्हणून मी देखील रडायला लागले. गुराखऱ्याने राजाने विचारलं, का हो दादा तुम्ही का रडता? म्हणजे त्या बाया रडता, पाणी घेण्याकरता आलेल्या महिला त्या रडायला लागल्या म्हणून मी देखील रडायला लागलो, आम्ही देखील रडायला लागलो. पुन्हा राजेसाहेब त्या
बायांजवळ गेले. त्यांना विचारलं, ताईसाहेब तुम्ही का रडता? म्हणे राजेसाहेब ही महिला रडायला लागली म्हणून आम्ही देखील रडायला लागलो. पुन्हा राजेसाहेब त्या महिलेजवळ गेले आणि त्या बाईला विचारपूस केली, बाई काय तुझ्या जीवनामध्ये काही संकट वगैरे आलेलं आहे का? का रडते तू? तुला काही अडचण वगैरे का पैशांची? म्हणे काय नाही राजेसाहेब, गेल्या वर्षी मागच्या वर्षी याच नदीच्या काठावर माझा छोटासा मुलगा बुडून मेलेला होता. त्याची योगायोगाने आठवण आली म्हणून मी रडायला लागले. विठ्ठल विठ्ठल. आता एवढा दृष्टांत मी सांगितला तुम्हाला. याच्या मागे काही शास्त्राचा आधार दिसला ना भाऊ? काही वेदाचा पुरावा दिसला नाही? काही संतांचे प्रमाण दिसली? यांनी प्रमाण म्हटलं का? नाही. सज्जनो, कुठल्याही गोष्टीला शास्त्राचा आधार असावा तरच माणसाने ते बोलावं, अन्यथा तो परमार्थ म्हटल्या जात नाही. याच्याकरता शास्त्रकारांनी दृष्टांत सांगितलेला आहे. कोणता दृष्टांत? गतानुगतिके लोके न लोक परमार्थिकः वाळुकालिंग मात्रेन गंतव्यतामृत भाजन. गतानुगतिके लोके न लोक परमार्थिकः वाळुकालिंग मात्रेन गंतव्यतामृत भाजनम. सज्जनो, कुठल्याही गोष्टीला शास्त्राचा आधार असावा एवढ्याकरता मी हा तुम्हाला उदाहरण सांगत आहे. पंढरपूर क्षेत्रामध्ये एक ब्राह्मण सकाळी सकाळी 6-7 वाजेची वेळ होती. आपला कमंडलू घेतला, कपडे घेतले आणि चंद्रभागी नदीमध्ये स्नानाकरता जायला लागला. स्नानाकरता जायला लागल्यानंतर ब्राह्मणाने विचार केला की या ठिकाणी चोरांचा सुळसुळा फार आहे. चोर भरपूर आहेत, चोर भरपूर आहेत. आपला कमंडलू कोणी घेऊन जाऊ नये, कपडे अंघोळीचे कपडे कोणी घेऊन जाऊ नये. एवढ्याकरता काय करावं? हे कपडे लपवावे, हे कमंडलू लपवावा म्हणून असा एक खड्डा कोरला. त्या चंद्रभागेच्या नदीच्या वाळवंटामध्ये खड्डा कोरला आणि खड्ड्यामध्ये त्या ठिकाणी ते ठेवून दिलं आणि वरून वाळू झाकून दिली. पुन्हा ब्राह्मणबुवा नदीत प्रवेश करणार तेवढ्याच लक्षात आलं, अरे आपण ज्या ठिकाणी कपडे ठेवलेले आहेत ती जागा आपल्या लक्षात आली पाहिजे. एवढ्याकरता काय करावं म्हणून ब्राह्मणबुवाने काय केलं? एक भगवान शंकराचं पिंड तयार केलं आणि पिंड तयार केल्यानंतर या पिंडाखाली आपले कपडे आहेत असं आपल्या लक्षात येईल आणि स्नानाकरता निघून गेले ब्राह्मणबुवा. स्नानाकरता निघून गेल्यानंतर स्नान करायला लागले. पहिलाच तांब्यात टाकला आणि श्लोक म्हटला, श्री गंगेच यमुनेचैव गोदावरी सरस्वती नर्मदे सिंधू कावेरी जलेस्मिन सन्निधम कुरु. हरिपाठाला सुरुवात झाली. तेवढ्यात सज्जनो ब्राह्मणबुवा स्नान करायला लागले. तेवढ्यात इकडे 200 वारकऱ्यांची दिंडी ज्ञानोबा तुकोबारायांचा गजर करत करत चंद्रभागेच्या नदीमध्ये वाळवंटामध्ये पोहोचले आणि गजर करायला लागले. ज्ञानदेव तुकाराम, 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 ज्ञानदेव तुकाराम. ब्राह्मणबुवा स्नान करायला लागले. त्या ठिकाणी नदीमध्ये ब्राह्मणबुवा स्नानाकरता गेले आणि इकडे ब्राह्मणबुवा कीर्तनाकरता आले. बरं, एकटे नाही आले, सहकुटुंब सहपरिवार सगळे भक्त विठ्ठल विठ्ठल. ब्राह्मणबुवांनी स्नान करायला सुरुवात केली. स्नान करता 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 त्या ठिकाणी 200 वारकऱ्यांची दिंडी आली. 200 वारकऱ्यांनी असा विचार केला, ब्राह्मणबुवा या ठिकाणी स्नान करत आहेत, या ठिकाणी भगवान शंकराचं पिंड तयार केलेलं आहे. ज्या अर्थी ब्राह्मणबुवा स्नाना करता गेले, अगोदर स्नान करण्याच्या अगोदर वारकऱ्यांनी असा विचार केला की या ठिकाणी वाळूचं अगोदर एक पिंड तयार करावं लागतं, महादेवाचं पिंड तयार करावं लागतं, मग स्नान करावं लागतं. म्हणून त्या सगळ्या 200 वारकऱ्यांनी प्रत्येकाने एक एक पिंड तयार केले. किती झाले? ब्राह्मणबुवाने काय केलं होतं? कपडे कोणी चोरून घेऊ जाऊ नये एवढ्याकरता ब्राह्मणबुवांनी पिंड तयार केलं होतं, वाळूचं पिंड. पण हे वारकऱ्यांना माहिती होतं का? नाही. उगाच त्यांनी केलं म्हणून आपण देखील तसंच करायचं म्हणून वारकऱ्यांनी प्रत्येकाने पिंड काढले. तेवढ्यात ब्राह्मणबुवाचं लक्ष गेलं, अरे हे सगळे पिंड काढायला लागले, आपले नेमकं आपले कपडे कोणत्या पिंडाखाली आहेत हे आपल्या लक्षात येण्याकरता ब्राह्मणबुवाचं स्नान पटकन आटोपलं आणि तसंच धावत धावत आले. धावत धावत आल्यानंतर पाहिलं
त्या ठिकाणी एक पिंड नव्हतं. किती झाले होते? 200 आणि ब्राह्मण बुवाचं 201. ब्राह्मण बुवांना नुसतं एकच भगवान शंकर दिसले नाही, सगळीकडे देवच देव दिसायला लागले. जनिवानी अवगा देव अवघा देव वासनेचा पुसावा ठाव वासनेचा पुसावा ठाव वासुदेव वासुदेव ऐसा म्हणी वासुदेवा बाबगा ऐसा म्हणी वासुदेवा बाबगा म्हणी वासुदेवा बाबगा जनिवनी अवगा देव जनिवनी अवगा देव जनिवानी अवघा देव जनिवानी अवघा देव ब्राह्मण बुवाने त्या ठिकाणी पिंड पाहिले आणि ब्राह्मण बुवाच्या मुखातून शब्द निघाला, जनिवानी अवगा देव. सगळीकडे देवच देव दिसायला लागले. आपले कपडे नेमकं कोणत्या ठिकाणी असावे? दृष्टांत संपला माझा. ब्राह्मण बुवाने जे पिंड काढलं होतं ते कशा करता? कपडे लवकरात लवकर लक्षात येण्याकरता ते पिंड काढलं होतं. पण हे वारकऱ्यांना माहिती होतं का? नाही. वारकऱ्यांनी प्रत्येकाने एक काढून टाकलं. म्हणजे त्यांनी केलं म्हणून आपण तसंच करत राहावं, याला साधू संतांनी परमार्थ अजिबात म्हटलं नाहीये. मग का हो महाराज, आपण नवरात्र उत्सव साजरा करतो, गणेश उत्सव साजरा करतो, हे जे उत्सव साजरा करतो, या उत्सव साजरा करण्यामागे काहीतरी शास्त्राचा आधार आहे का? पुराणाचा आधार आहे का? याला काही संतांचं प्रमाण आहे का? तर ते आपल्याला पाहायचंय. विठ्ठल विठ्ठल माय बाबू, आपण नवरात्र उत्सव साजरा करतो ना, घटस्थापना करतो ना, याला फार मोठा शास्त्राचा आधार आहे. केवढा मोठा? ज्या परमात्म्याने विश्व निर्माण केलं, जेणे हे विश्व निर्मिले महर्षी देवा संस्थापिले, 21 स्वर्गाती धरले सत्ता मात्रे आपुलिया. इंद्र चंद्र महेंद्र यातेची पूजिती, श्रुती शास्त्रे तीही यातेची स्तविती, महासिद्ध मुनी ध्यानी आराधिती, निळा म्हणे तो हा जोडला सांगात्यो. असा असणारा भगवान परमात्मा प्रभू रामचंद्र परमात्मा घटस्थापना करतात. आदिशक्ती जगदंबा मातेचा उत्सव करतात. मग तुम्ही आपण का करू नये? काय प्रसंग आला होता? ज्यावेळेला रावण सीतामातेचं अपहरण करतात, दंडकारण्यातून सीतामातेला घेऊन जातात. सीतामातेचा शोध करत 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 रामचंद्र प्रभूजी आणि लक्ष्मणजी किष्किंधा नगरीपर्यंत पोहोचतात. किष्किंधा नगरी म्हणजे आजचं जे कर्नाटक राज्य आहे, रामायणामध्ये त्याला किष्किंधा असं नाव आहे. किष्किंधा नगरीपर्यंत पोहोचले आणि किष्किंधा नगरीपर्यंत पोहोचल्यानंतर त्या ठिकाणी पावसाळ्याला सुरुवात झाली. प्रभू रामचंद्र परमात्मा लक्ष्मणाला बोलायला लागले की लक्ष्मणा, अरे इथून आता चार महिने जाणं हे आपल्याकडून शक्य होणार नाही. नदी नाळे तुडून भरून वाहतात. म्हणजे त्यांना शक्य नाही म्हणजे त्यांना शक्य नव्हतं का? व त्यांना सगळं शक्य होतं. पण नाही सज्जनो, बोलीला वाल्मिक तैसेची करीन वर्तोनी दाबीन नामा म्हणे किंवा म्हणे नामा. 4 महिने या ठिकाणी चातुर्मास काढावा. या अनुषंगाने रामचंद्र प्रभू किष्किंधा नगरीमध्ये राहतात. आणि किष्किंधा नगरीमध्ये राहत असताना बरेच दिवस निघून गेले. योगायोग त्या ठिकाणी नारद महर्षी आले. नारद महर्षींना रामचंद्र प्रभू म्हणायला लागले, नारदा, रावण सीतेला घेऊन गेलेला आहे. नारद महर्षी म्हणायला लागले, काही सांगायचे काम नाहीये, सगळे माझ्याकडे सगळेच उपलब्ध आहे, काही सांगायचं काम नाहीये. नारद महर्षी म्हणायला लागले, आपला प्रभू रामचंद्र परमात्मा म्हणायला लागले, नारदा, मग मला त्या रावणावर विजय प्राप्त करायचा आहे, मला काय करावं लागेल? त्यावेळेस नारद महर्षी सांगू लागले, प्रभू, मला तरी असं वाटतं पूर्वीच्या महात्म्यांनी आदिशक्ती जगदंबा मातेची उपासना केलेली आहे. तुम्ही सुद्धा घटस्थापना करा आणि जगदंबा मातेचे 9 दिवस उपवास करा. जगदंबा माता प्रसन्न होईल आणि प्रसन्न झाल्यानंतर तुम्हाला आशीर्वाद देतील आणि तुम्हाला रावणावर सहज विजय प्राप्त होईल. आणि मग नारदांच्या सांगण्यानुसार भगवान प्रभू रामचंद्र परमात्मा त्या किष्किंधा नगरीमध्ये शरद ऋतूला प्रारंभ झाल्यानंतर किष्किंधा नगरीमध्ये रामचंद्र प्रभू परमात्मा घटस्थापना करतात. आणि घटस्थापना केल्यानंतर शारदीय नवरात्रीचा उत्सव करतात आणि 8 दिवस उपवास केले.
8 दिवस 9 दिवस उपवास केले. 8व्याच दिवशी जगदंबा माता प्रसन्न झाल्या आणि प्रभू रामचंद्रांच्या समोर प्रगट झाल्या. जगदंबा माता की जय. प्रभू रामचंद्र परमात्म्यासमोर जगदंबा माता प्रसन्न झाल्या आणि प्रसन्न झाल्यानंतर प्रभू रामचंद्र परमात्म्याने दर्शन घेतलं. हे अंबे, हे जगदंबे, हे अनादी असणारी निर्गुण असणारी जगदंबा माता, रावण सीतेला घेऊन गेलेला आहे, त्याच्यावर आम्हाला विजय प्राप्त करायचा आहे. कृपया करून आम्हाला युद्धामध्ये भरपूर सहकार्य करा, शस्त्र प्रदान करा. असं म्हटल्याबरोबर प्रभू रामचंद्र परमात्म्याची अंतःकरणातली आर्त हाक जगदंबा मातेने ऐकले आणि जगदंबा मातेने ऐकल्यानंतर आशीर्वाद दिला. प्रभू, काही काळजी करू नका, मी नक्कीच तुम्हाला सहकार्य केल्याशिवाय राहणार नाही. आणि त्यानुसार अष्टमीच्या दिवशी जगदंबा माता प्रसन्न झाली. नवमीच्या दिवशी पुन्हा उपवास केला. दशमीला प्रभू रामचंद्र परमात्मा उपवास सोडतात, जगदंबा मातेचं विसर्जन करतात आणि विसर्जन केल्यानंतर रावणावर चढाई करतात, रावणावर कूच करतात. आणि दसऱ्याच्याच दिवशी भगवान प्रभू रामचंद्र परमात्मा विजयशील प्राप्त झाला, म्हणून त्याचं नाव आहे दसरा. दशहरा, 10 तोंड्याचा जो रावण त्याचं हरण केलं, त्याचं नाव आहे दसरा. विठ्ठल विठ्ठल सांगण्याचा मुद्दा असा माझा, एवढ्याच करता सांगितलं मी की जर भगवान प्रभू रामचंद्र परमात्मा नवरात्र उत्सव, दुर्गोत्सव साजरा करतात, जगदंबा मातेचा उत्सव साजरा करतात, मग आपण का करू नये? म्हणून साधू संत महात्म्यांनी तुमच्या आमच्या आनंदाकरता ही उत्तम अशा प्रकारची व्यवस्था केली की आपल्याला उत्सव दिले. म्हणून सगळ्या संपूर्ण भारतामध्ये, भारतभर वर्षामध्ये जिकडे तिकडे नवरात्र उत्सव साजरा आहे, सुरू होत आहे. पण आजकाल जर समाजामध्ये पाहायला जर गेलं सज्जनो, तर आजकालचा तरुण वर्ग हा सात्विक पद्धतीने हे उत्सव साजरे करतीलच हे सांगता येत नाही. करत नाही असं नाही, करतीलच हे सांगता येत नाही. काय काय असतील बिचारे जे सात्विक पद्धतीने साजरे करतात, पण समाजामध्ये जर पाहायला गेलं तर 60%, 50-60% तरुण मुलं त्या जगदंबा मातेसमोर, गणपती बाप्पासमोर नाही ते कृत्य करतात. आणि नाही ते कृत्य केल्यानंतर मग जर असे जर कृत्य जर आपण जर करू गेलो तर गणपती बाप्पा, जगदंबा माता आपल्यावर प्रसन्न होईल का? होईल नाही सज्जनो. मायबाप हो, 8वा किल्लारीचा भूकंप काय झालं होतं, काय घडलं होतं? किल्लारी गाव अख्खं जमिनीत गाळल्या गेलं. त्याचं कारण असं की त्यांनी गणपती बाप्पाच्या समोर वाईट कर्म करायला लागले, वाईट कृत्य करायला लागले, म्हणून अख्खं गाव जमिनीत गाळल्या गेलं. विठ्ठल विठ्ठल लोकमान्य टिळकांनी गणेशोत्सवाला प्रारंभ केला. सगळ्या समाज एकत्र यावा एवढ्या करता, सगळ्या समाजाने एके ठिकाणी बसावं एवढ्या करता, सगळ्या समाज हा देवाची भक्ती करावी एवढ्या करता या महात्म्यांच्या अंतःकरणामध्ये तीव्र जिज्ञासा निर्माण झाली आणि त्यांनी गणेशोत्सव सुरू केला. पण आज जवळजवळ 1995-96ची गोष्ट आहे ती. किल्लारीचा भूकंप ना 95-96ची गोष्ट आहे. तिथल्या तरुण मुलांनी गणपती बाप्पाला जीन्सची पॅन्ट घातली. तेव्हा नवीनच निघालेली होती जीन्सची पॅन्ट, गणपती बाप्पाला घातली. एका मुलाने गणपती बाप्पाच्या हातामध्ये ब्रिस्टॉल दिली, एका मुलाने गणपती बाप्पाच्या हातामध्ये दारूची बाटली दिली. असे जर कृत्य जर आपण जर करू लागलो गणपती बाप्पाच्या समोर, आपलं जे आराध्य दैवत आहे त्या आराध्य दैवतासमोर जर आपण जर वाईट कर्म जर करायला लागलो तर ती आराध्य दैवत आपल्याला आशीर्वाद देत नाही, ती आपल्याला पाताळात घालते. सांगण्याचा मुद्दा असा की असे उत्सव सुरू आहेत आणि उत्सव सुरू असताना सात्विक पद्धतीने उत्सव साजरे करावे एवढंच या वाक्यातून सांगणं आहे. विठ्ठल विठ्ठल सगळ्या साधू संत महात्म्यांनी जगदंबा मातेची देवीची भक्ती केलेली आहे. ज्ञानोबारांना विचारा, ज्ञानोबाराय तुम्ही सुद्धा देवीची भक्ती करायला लागले. ज्ञानोबारांच्या ज्ञानेश्वरीमध्ये ज्ञानोबारा एवढी वर्णन केलेलं आहे की आम्ही देवीला अगोदर प्रथम देवीला ज्ञानोबारांनी नमस्कार केला, प्रथम गणपती बाप्पाला, नंतर शारदा देवीला नमस्कार केला. सांगण्याचा मुद्दा असा, जगद्गुरु तुकोबरांना विचारा, तुकोबराय म्हणतात आमची कुळदेवी कोणती आहे? कुडीची कुळदेवी, कुडीची कुळदेवी, कुडीची
देवीची भक्ती होती. तुकोबराय वर्णन करतात. कुडीची हे कुळ देवी केली ठावी संतांनी, बर्वे झाले शरण गेलो. म्हणजे तुकोबरांच्या कारणामध्ये सुद्धा देवीची भक्ती होती. तसं संत श्रेष्ठ एकनाथ महाराजांनी विचार केला की आपल्या घरामध्ये कोणाची भक्ती असावी. मग एकनाथ महाराजांनी सगळं शोधलं आणि शोधल्यानंतर एकनाथ महाराजांच्या घराण्यामध्ये सुद्धा देवीची भक्ती आढळली. मग एकनाथ महाराजांनी विचार केला की आपण देखील त्या देवीला, त्या जगदंबा मातेला आपल्या घरी बोलवावं. आता देवीला जर आपल्या घरी जर बोलवायचं असेल तर गोंधळ जर घालायचं असेल, त्या देवीचा जर गोंधळ घालायचा असेल तर काय करावं लागतं. गोंधळ घालणारे जे गोंधळी असतात ते काय करतात, ज्यांच्या दारासमोर गोंधळ असतो त्यांच्या दारासमोर अगोदर काय टाकला जातो, अगोदर मंडप टाकला जातो. मग एकनाथ महाराजांनी आपल्या गोंधळ घालायचा ना, आपल्याला देवीचा गोंधळ घालायचा ना, परमात्मा रूपी देवीचा गोंधळ घालायचा ना. मग एकनाथ महाराजांनी मंडप टाकला. कोणता मंडप टाकला. स्वर्ग मृत्यू पाताळ याचा मंडप घातला हो. स्वर्ग मृत्यू पाताळ याचा मंडप घातला हो. चार हे वेदाचा फुलवरा बांधिला हो. रे वेदाचा फुलवरा बांधला हो. शास्त्र पुराणे अनुवादित तुझा गोंधळ मांडला हो. शास्त्र पुराणे अनुवादित तुझा गोंधळ मांडला हो. उदो बोला 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 उदो कृष्णाबाई माऊलीचा हो. उदो बोला उदो बोला कृष्णाबाई माऊलीचा हो. उदो बोला उदो बोला खरं सांगा नाना भाऊ, असं जर वातावरण असलं किती आनंद वाटतो बरं. सज्जनो, संगीत है ईश्वर की शक्ति, हर स्वर में बसे राम. रागी सुनाए रागिनी तो रोगी को मिले आराम. विठ्ठल विठ्ठल. एकनाथ महाराजांनी आपल्या घरी गोंधळ करायचा आहे. मग एकनाथ महाराजांनी मंडप टाकला. कोणता मंडप. स्वर्ग मृत्यू पाताळ याचा मंडप घातिला हो. एकनाथ महाराजांनी मंडप टाकला. स्वर्ग मृत्यू पाताळ या तिन्ही भुवनाचा मंडप टाकला. बरं, नुसतं मंडप टाकून काही उपयोग आहे का. नुसतं मंडप टाकाय काही उपयोग आहे का. त्याला जर सजावट केली तर किती आनंद वाटेल. अंतःकरणामध्ये प्रेमाने केलं एकनाथ महाराजांनी. मग त्याला सजावट केली. काय सजावट केली. स्वर्ग मृत्यू पाताळ याचा मंडप टाकला आणि या मंडपाला चारही वेदाचा फुलवरा बांधिला हो. ऋग्वेद, यजुर्वेद, अथर्ववेद आणि सामवेद या 4 वेदाचा या मंडपाला फुलवरा बांधला. जेणेकरून सगळे फुलं सजवली. चला आपण वृंदावनामध्ये बाके बिहारीच्या मंदिरामध्ये आ हा 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 नुसतं बाके बिहारी नुसतं ना डोळ्यासमोर आल्याबरोबर महाराज फुलांचं सगळं सजवलेलं डोळ्यासमोर येतं. पंढरपूरचं ना डोळ्यासमोर आल्याबरोबर आ हा हा डायरेक्ट श्लोकच दिसतात. ओम षड्गुणेश्वर संपन्न भाग्यवंता हो रमाकांता श्री विठ्ठला. ओम नमो आदिरूपा ओंकार स्वरूपा विश्वाचिया पुरुषा पांडुरंगा. भगवंताचं दर्शन करत असताना त्या ठिकाणी वरती लिहिलेलं आहे. उगवले बिंब अद्वैत स्वयंभा नाम हे सुलभ विठ्ठल राज. आळंदीचं नाव आल्याबरोबर कलावज्ञ जीव धरार्थावतारम सगळे अजान वृक्ष डोळ्यासमोर येतात. तव अंतरिक्ष गगनी अवचित झाले आश्रणी भक्त तरतील मेदनी ज्ञानदेव दर्शने. महाराज काय महाराज साधू संत महात्म्याने तुमच्या आमच्याकरता हे करून ठेवलं सज्जनो. फक्त
फक्त आपल्याला त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून जीवन जगायचं आहे. नक्कीच आपल्याला दुःखाचा अनुभव सुद्धा येणार नाही, सगळीकडे सुखाचीच प्राप्त होईल. विठ्ठल विठ्ठल. बाके बिहारीच्या मंदिरामध्ये त्या ठिकाणी दररोज मंडप सजवला जातो. भगवान कृष्ण परमात्म्याच्या समोर, ठाकूरजीच्या समोर दररोज मंडप सजवला जातो. आणि तो काही मंडप काय तो असा काही साधारण 2-4 हजार 5-4 हजाराचा असतो का? नाही महाराज, हजारो रुपये लाखो रुपयाचा मंडप त्या ठिकाणी सजवला जातो. तसं एकनाथ महाराजांनी मंडप सजवला. चारही वेदाचा फुलवरा बांधिला हो. आणि या गोंधळाचं, या मंडपाचं वर्णन करू लागले कोण कोण? शास्त्रपुराणे अनुवादाती तुझा गोंधळ मांडिला हो. शास्त्रपुराण याचा अनुवाद करू लागले सज्जनो. आणि एकनाथ महाराजांनी त्या जगदंबा मातेला आपल्या घरी गोंधळाकरता बोलवायला सुरुवात केली. हे अंबे, तुम्ही आमच्या घरी गोंधळाला या, असं एकनाथ महाराज अंबा मातेचं रूपात घेऊन भगवान पंढरीश परमात्म्याला आपल्या घरी गोंधळाकरता बोलवतात. अभंगाच्या 2ऱ्या चरणामध्ये गोंधळा येईवो येईवो जगदंबे, 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 येईवो येईवो जगदंबे, गोंधळा येईवो येईवो जगदंबे, गोंधळा येईवो येईवो जगदंबे. मूळपीठा तू अंबे, 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 मूळपीठा तू अंबे. गोंधळा येईवो जगदंबे, गोंधळा येईवो येईवो जगदंबे, गोंधळा येईवो येईवो जगदंबे, गोंधळा येईवो येईवो जगदंबे. काय काय ठिकाणी असं जर म्हटलं ना, काय काय घुमायला लागता बरं डायरेक्ट. पण आपल्या इथं तसं नाही. एकनाथ महाराज त्या देवीला, त्या परमात्म्याला, विठू माऊलीला आपल्या घरी गोंधळा करता बोलवतात. गोंधळा येईवो जगदंबे. माझ्या सज्जनो, एकनाथ महाराजांनी भक्ती केली, ज्ञानोबरांनी भक्ती केली, जगद्गुरु तुकोबरा आदिकडून सगळ्याच संत महात्म्यांनी भक्ती केली. महाराज, प्रत्येकाच्या जीवनामध्ये भक्ती ही आवश्यक आहे. प्रत्येकाच्या जीवनामध्ये भक्ती आवश्यक आहे. का भक्ती करावी? आपल्या जीवनामध्ये आपल्या अंतःकरणाला समाधान प्राप्त व्हावं, एवढ्याकरता प्रत्येकाने भक्ती करावी. ज्याच्या जीवनामध्ये भक्तीच नाही ना, ज्याच्या जीवनामध्ये भक्तीच नाही, एकनाथ महाराज सांगतात त्याच्यापेक्षा गुरढोरं चांगली, त्याच्यापेक्षा गुरढोरं चांगली. ज्याच्या जीवनात भक्ती नाही. भक्ती विना पशु कशाशी वाढला, सठविने नेला कैसा नाही. प्रत्येकाच्या जीवनामध्ये भक्ती भगवंतापर्यंत नेणारा धागा म्हणजे जर कोण असेल तर तो भक्ती आहे. ज्या धाग्याला धरून परमात्म्यापर्यंत पोहोचता येतं तो धागा म्हणजे भक्ती. नामदेवरायांनी धाग्याला धागा जोडला आणि भक्ती केली. महाराज, धागा धागा अखंड विनुया, विठ्ठल विठ्ठल सुखे म्हणूया, धागा धागा अखंड विनुया, विठ्ठल विठ्ठल मुखे म्हणूया. अक्षाक्षाचे रेखाक्षाचे उभे आडवे गुंबुन धागे, विविध रंगे वसुंदरे वस्त्र विनिले पांडुरंगे, विश्वंभर तो विणकर पहिला, विश्वंभर तो विणकर पहिला, नित्यारंभी नित्य स्मरूया, नित्य स्मरूया. धागा धागा अखंड विनुया, विठ्ठल विठ्ठल मुखे म्हणूया. धागा धागा अखंड विनुया, विठ्ठल विठ्ठल मुखे म्हणूया, मुखे म्हणूया.
महाराजांनी भक्ती केली, एकनाथ महाराजांनी भक्ती केली. सगळ्यात साधू संत महात्म्यांनी जीवनामध्ये भक्तीलाच महत्त्व दिलं. शुकाचार्य वर्णन करतात, आलोड्यम सर्वशास्त्राणी विचारेव पुन्हा पुन्हा इदमेकम सुनिष्पन्नम ध्येयो नारायणो सदा सदा नारायणो ध्येय. हे भक्तीचं महाराज, भक्तीचं वर्म आहे. प्रत्येकाने भक्ती करावी. नारद महर्षी वर्णन करतात, त्रिसत्यस्य भक्तिरेव गरीयसी भक्तिरेव गरीयसी. त्रिकालाबाधी सत्य, त्रिकालाबाधी सत्य की भक्ती हीच जीवनामध्ये श्रेष्ठ आहे, भक्ती हीच श्रेष्ठ आहे. विठ्ठल विठ्ठल. बरं, साधू संतांनी जगाला नुसता उपदेश नाही केला, अगोदर अनुभव घेतला, मग जगाला उपदेश केला. तुका म्हणे चाकुनी सांगे माझा अनुभव आहे अंगे. तुका म्हणे साक्षी आले तरी केले प्रगट. तुका म्हणे साक्षाती तोम्याचे ते धरियला. अनुभवे आले अंगा ते या जगा देतसे. अगोदर त्यांनी अनुभव घेतला, मग तुम्ही आम्हाला उपदेश केला. त्यांनी अगोदर भक्ती केली. किती भक्ती केली? तुकोबारांना रात्रही कळत नव्हती, दिवसही कळत नव्हता. तुकोबारांना रात्रही कळत नव्हती, दिवसही कळत नव्हता. आपल्याला सगळं कळतं, आपल्याला रात्रही कळते, दिवसही कळते, फक्त परमार्थच कळत नाही. विठ्ठल विठ्ठल. म्हणजे एवढे पण आपण नास्तिक नाही आहेत, कारण आपण सगळे कीर्तना करता आलेलो आहेत. पण त्यांच्या भक्तीच्या मानानुसार, त्यांच्या परमार्थाच्या मानानुसार तुमचं आपलं हे नाम मात्र आहे. तुकोबारांच्या जीवनामध्ये जर विचार केला, तुकोबाराय म्हणतात, माझ्या जीवनामध्ये इतका सुद्धा वेळ वाया गेला नाही, इतका सुद्धा नाही. शिंक जांभोळी कोकला इतुका क्षण वाया गेला. इतुका क्षण वाया गेला. इतुका क्षण वाया गेला. शिंक जांभोळी कोकला इतुका वेळ वाया गेला. इतुका वेळ वाया गेला. ओ इतुका वेळ वाया गेला. रात्रंदिवस वास्तविकता पाहिलं, शिंक जांभळी खोकला इतुकाची क्षण किंवा वेळ वाया गेला, हे नुसतं प्रमाण म्हणायला आहे महाराज. पण त्यांच्या जीवनामध्ये जेव्हा शिंक आली असेल, जेव्हा जांभळी असेल, तेव्हा त्यांचं नामस्मरण चालू नसेल का? पण एक तेवढं पुरतं म्हणायचं होतं. सांगण्याचा बदल असा, सगळ्यांनी भक्ती अगोदर केली, मग जगाला उपदेश केला. असं आमच्यासारखं नाही. आम्ही लोकांना सांगतो, चला पंढरीशी जारी आल्यानो संसारा, चला पंढरपूरला चला. यांना पाहिलं तर हे घरी. नुसतं समाजाला उपदेश केल्यानंतर समाज आमचं अनुकरण का करत नाही? आम्ही अगोदर तसे अनुभव घेत नाही, त्याच्यामुळे समाज आमचं अनुकरण करत नाही. पैठण क्षेत्रामध्ये एक छोटासा मुलगा गुळ खायचा. परिणाम काय व्हायचा? त्याचा गुळ खाल्ल्यामुळे त्याचं पोट दुखायचं. त्याची आई त्याला दवाखान्यात घेऊन जायची. दवाखाना पण जवळच आहे.